टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल। मोहोळ शहरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे। मोहोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यंदा हे पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। या निर्णयानंतर मोहोळ मधील राजकीय वातावरणात मोठी हलचल सुरू झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुक नेत्यांचे स्वप्न आता धुळीस मिळाले आहे, कारण आरक्षण बदलल्याने संपूर्ण राजकीय गणितच पालटले आहे। राज्य शासनाकडून सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची फेररचना करण्यात येते। त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या, विमुक्त व इतर मागासवर्गीय तसेच महिला यांना आरक्षण देण्याची तरतूद असते आणि याच प्रक्रियेत मोहोळ नगराध्यक्ष पदावर अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला संधी मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक पक्ष व गट आता योग्य महिला उमेदवार शोधण्यास सज्ज झाले आहेत। अनेक कार्यकर्त्या आणि नव्या महिला चेहरे राजकारणात पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निवडणुकीत महिलांचे वर्चस्व ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राजकीय तज्ञांच्या मते या आरक्षणामुळे अनुसूचित जाती समाजातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, तर दुसरीकडे पुरुष उमेदवारांना आता आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील। एकंदरीतच मोहोळ नगराध्यक्ष पदावरील आरक्षणामुळे आगामी निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे। महिलांची ताकद आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत निर्णायक ठरणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।